न्यूज 24 नेटवर्क या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि जाणून घ्या मुंबई, नवी मुंबई, ठाण्यामधील ताज्या घडामोडी फक्त न्यूज 24 नेटवर्कवर. शोध वंचित बहुजन आघाडीचे सीवूड्स विभाग अध्यक्ष ॲडव्होकेट उमेश हातेकर यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले. ॲडव्होकेट उमेश हातेकर यांनी सीवूड्स विभागातील सेक्टर 50 येथील नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक 93 CBSE मधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात यावे. CBSE शाळा असून देखील शिक्षणाकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. सेक्टर 48 येथील पाळणाघर सुरू करावे या व अशा अन्य मागण्या निवेदनाद्वारे मांडल्या होत्या. 1 महिना होऊन देखील या मागण्या मान्य न झाल्याने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. नवी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार व शिक्षणाधिकारी अरुणा यादव यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर या सर्व मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले. या प्रसंगी ॲडव्होकेट उमेश हातेकर यांच्या समवेत राहुल जाधव, मिलिंद मंडपे, स्वप्नील येवले, अक्षय भंडगे, संजय हेगडे, ॲडव्होकेट दीपक तांबे, राहुल शिरसाट, सर्जेराव गुळे, अजिंक्य मोहिते, महेश सावळे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो. साहित्य शालेय साहित्य श्रीमंत आमची पालिका, श्रीमंत आमची पालिका सुरू करा, सुरू करा, सुरू करा, सुरू करा, सुरू करा, सुरू करा. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो. सुरू करा, सुरू करा, सुरू करा, सुरू करा, सुरू करा, सुरू करा. मिळालेच पाहिजे, मिळालेच पाहिजे, मिळालेच पाहिजे, मिळालेच पाहिजे, मिळालेच पाहिजे. परत करा, परत करा, परत करा, परत करा. या पालिका अधिकाऱ्यांचं करायचं काय? या पालिका अधिकाऱ्यांचे करायचे काय? कसं आहे की 2 ऑगस्टला आम्ही महानगरपालिकेवरती वंचित बहुजन आघाडीच्या वतीने धडक मोर्चा काढलेला. त्या मोर्चामध्ये आम्हाला अतिरिक्त आयुक्त सुनील पवार साहेब व शिक्षण विभागाच्या उपायुक्त मॅडम यांनी आम्हाला सांगितलेलं की या महिन्याच्या अखेरीपर्यंत आम्ही तुम्हाला तुमच्या ज्या काय मागण्या त्या मान्य करू. तसं त्यांनी आम्हाला लेखी पत्र दिलं, पण लेखी पत्र देताना त्यांनी त्यात एक चालबाजी अशी केलेली की त्यामध्ये त्यांनी 1 महिन्याच्या आत करू असं सांगितलं नव्हतं व तोंडी त्यांनी सांगितलेलं. कसं असतं की प्रशासनाच्या ह्या काही बारकावे आहेत. आता तुम्ही बघाल की मुलांना जर शालेय वस्तू नसतील, गणवेश नसतील, पुस्तकं नसतील तर ह्यावरती मुलं ते काय करणार, म्हणजे त्यांच्यामध्ये सुधारणा कशी होणार शिक्षण विभागामध्ये. त्यामुळे आम्ही त्यांना 2 ऑगस्टला सांगितलेलं आणि असं आम्ही आपल्या चॅनलमार्फतच त्यांना इशारा दिलेला की 2 ऑगस्टला आम्ही आंदोलन घेतल्यानंतर जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर 1 महिन्यानंतर आम्ही आयुक्त साहेबांच्या दालनाच्या बाहेर आम्ही आंदोलन करू. आज ते आंदोलन आम्ही केलेलं आहे आयुक्त साहेबांच्या ते दालनाबाहेर. मुद्दा एवढाच होता आमचा की आजही तुम्ही बघाल तर मागच्या वेळी जे आम्ही आंदोलन केलेलं त्याच्यानंतर आजसुद्धा जैसे ती तशीच्या तशीच परिस्थिती आत्तासुद्धा आहे की विद्यार्थ्यांना गणवेश नाही आहेत, पुस्तकं नाही आहेत, ऐका नाही. आता त्या सांगतायत की साहेब आम्ही या आठवड्याच्या आतमध्ये आम्ही सगळ्यांना देऊ, त्या देतीलही, काही हरकत नाही त्याबद्दल. पण इथे कुठेतरी प्रशासनाला कळणं गरजेचं होतं की लोकांच्या भावना. आम्ही 16 ऑगस्टला आयुक्त साहेबांना पुन्हा एक पत्र पाठवलेलं की साहेब आम्हाला 15 दिवसाचा त्यांनी अवधी दिला आहे. 15 दिवस झालेले आहेत या प्रकरणाला. 15 दिवसामध्ये तुम्ही लवकरात लवकर आमच्या विषयावरती काही ते उपाययोजना करावी. त्यावरती त्यांनी काय केलं, 16 ऑगस्टला आम्ही लेटर पाठवलं आणि त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचं लेखी पत्र आम्हाला आलेलं नाही. पर्यायी आज तुम्ही बघताय की आम्ही आयुक्त साहेबांच्या दालनाच्या बाहेर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन केलं, ठिय्या आंदोलन केलं. शाळेच्या आंदोलनाबरोबरच, शाळेच्या विषयाच्या आंदोलनाबरोबरच आमच्या इतरही काय मागण्या होत्या, जसं की सेक्टर 48 मधील ते पाळणाघर सुरू करावं म्हणून. आता तुम्ही बघितलं तर ते पाळणाघर 4-4, 5-5 वर्ष बनून रेडी आहे, पण ते धुळखात पडले. त्यावरती काय होतं आपल्या सिव्हिल ते डिपार्टमेंटकडून काय होतं आहे की परत निविदा काढून त्याच्यावरती ते काम केलं जातं आहे. आता मध्येच आपण बघितलं असेल 2-3 महिन्याआधी ते 15 लाखाचं त्यावरती ते 15 लाखापर्यंत काहीतरी ते काम करण्यात आलं. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही फक्त वास्तू उभ्या करून त्या धुळखात न पाडता लवकरात लवकर ते नागरिकांना
ते सुपूर्द करा, जेणेकरून नागरिक याचा लाभ घेऊ शकतील. दुसरीकडे तुम्ही बघितलं क्रांतिसिंह नाना पाटील उद्यान आहे जे आहे, क्रांतिसिंह नाना पाटील उद्यान 4-5 वर्षापासून जर तुम्ही बघितलं त्यांचा क्रांतिसिंह नाना पाटील उद्यानाचा जो मेन दरवाजा आहे त्याच्यावरती जे त्यांचं नाव आहे ते सुद्धा ते तुटलेल्या अवस्थेमध्ये आहे. मागच काहीतरी 15-20 दिवसाआधी पालिकेने क्रांतिसिंह नाना पाटलांची जयंती साजरी केली. निश्चित करायला पाहिजे, परंतु जयंती साजरी करत असताना क्रांतिसिंह नाना पाटलांच्या नावाचा किंवा कशाचा कुठे बोलतात ना की कुठे तुटलं असेल कुठलं असेल त्याची पहिला जिम्मेदारी घेऊन ते प्रायोरिटी बेसिसवर ते व्यवस्थित करावं आणि त्याच्यानंतर तुम्ही ते जयंत्या साजऱ्या कराव्यात, काही हरकत नाही. दुसरी गोष्ट, त्याच उद्यानात जर तुम्ही बघितलं असेल तर बसायला बाक नाही आहेत, प्रवेशद्वाराची अवस्था बघितली असते ते लोखंडी सगळे प्रवेशद्वार तुटलेले आहेत. ते झालं. नंतर आमची अशी एक मागणी होती की सिवूड सेक्टर 46 ते सर्व्हिस रोडच्या बाजूला जिम आहे, ओपन जिम, ती जिमचं सुद्धा कित्येक वर्षापासून काम चालू आहे. आधी जर बघितलं असेल तर ते तुटक्या मुटक्या अवस्थेमध्ये, आता बऱ्यापैकी त्यांनी इक्विपमेंट तिकडे टाकलेले आहेत, फक्त बेस तयार न झाल्यामुळे ते जिमचं थांबलं आहे. त्याही जिमची आम्ही मागणी केली की ती जिमसुद्धा लवकरात लवकर व्यवस्थित करून तिचं काम करून ते नागरिकांना सुपूर्द करण्यात यावे म्हणून.